गुड मॉर्निंग एव्हरीवन. श्री स्वामी समर्थ. मी काजल, तुमचा मिसेस कलाप्रेमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आजपासून माझं श्री स्वामी समर्थांचं पारायण चालू झालेलं आहे. तर सकाळी मी 3 वाजता उठलेली आहे. आंघोळ वगैरे करून झाडू मारला, बाहेर रांगोळी काढली. रांगोळी करून झाल्यानंतर मी तयार झाले, देवपूजा केली आणि आम्ही उठलो की मिठू आणि बिठूही उठलेले 2 जण. देवपूजा झाल्यानंतर बाहेरही दिवे लावले. दिवा लावून झाल्यानंतर पूजेची तयारी सुरू केली. तर मी एकदम थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे मी कशी मांडणी केलेली आहे. माझ्याकडे 2 पाट आहेत, ते मी पहिल्यांदा प्रथम तिथे मांडलेले आहेत. त्याच्यानंतर पिवळं वस्त्र टाकलेलं आहे. एका साईडला तांदूळ ठेवून त्याच्यावर कलश ठेवलेला आहे आणि कलशावर गंधाने स्वस्तिक काढायचं असतं आणि जो नारळ पुजलेला आहे आपण त्यालाही गंधच लावायचा असतो. दुसऱ्या साईडला कलश ठेवायचा आहे, पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. त्याच्यावर तामणमध्ये तांदूळ आणि त्याच्यावरती पानाचा विडा आणि सुपारी ठेवायची आहे. त्याच्यानंतर मधोमध स्वामी समर्थांची मी मूर्ती ठेवलेली आहे. त्यांनाही हार, फेटा आणि त्यांचं वस्त्र घातलेलं आहे. ते झाल्यानंतर स्वामींच्या पुढेच 3 विडे मांडायचे आहेत आपल्याला. पहिला विडा आपला गणपतीचा एक आहे, कुलस्वामीचा एक आहे आणि एक स्वामींचा एक असतो. परत स्वामींचं आवडणारं डाळिंब एक ठेवायचं आहे तुम्हाला. एका पेल्यामध्ये पाणी, खडी साखर हे पण ठेवायचं आहे. हे जे 3 विडे मांडलेले आहेत त्यांना सुद्धा गंधच लावायचा आहे. नंतर स्वामी समर्थांना चाफा हा खूप प्रिय आहे, तर मी चाफ्याची फुलं आणली होती. सगळं मांडून झाल्यानंतर मी दिवा लावला. हा अखंड दिवा असणार आहे. माझं 7 दिवसाचं पारायण आहे. सगळी पूजा मांडून झाल्यानंतर मी माझ्या वाचनाला सुरुवात केली. तर सर्वप्रथम एक संकल्प करायचा असतो. मला स्वामींकडून काहीतरी माझी इच्छा आहे की मला त्यांच्याकडून हवं आहे, तर मी त्यासाठी एक संकल्प केले. संकल्प करून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांचा 1 माळी जप करायचा आहे. त्यानंतर गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू हा श्लोक बोलायचा आहे. त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा गजर करायचा आहे. गजर करून झाल्यानंतर मी माझ्या वाचनाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेले असतात की तुम्हाला त्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत ते. तर पहिल्या दिवशी 1 ते 7 हे अध्याय वाचायचे आहेत. अध्याय वाचून झाल्यानंतर स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे. तर त्रिवार मुजरा करून मी आरतीला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर मग आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सुद्धा आहे. त्यानंतर मग त्याची मांडणी केलेली आहे. तर असा होता माझा सकाळचं रुटीन. तर तुम्हाला ते कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.